नमस्कार. जय जोहार, जय आदिवासी, जय भीम. मी ॲडव्होकेट गावी सुभाष. बऱ्याच दिवसानंतर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर आदिवासी विद्यार्थी व समाजावर होत असलेल्या अन्यायाविरोधात शासन प्रशासन या व्यवस्थेच्या विरोधात उलगुलान पुकारण्याची आवश्यकता असल्यामुळे आज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचणे आणि आम्ही सर्व एकत्र मिळून या होत असलेल्या आदिवासीवर अन्याय, अत्याचार आणि विद्यार्थ्यांची पिळवणूक या सर्व गोष्टींना लक्षात घेता शासनाच्या विरोधात आणि प्रशासनाच्या अगेन्स्टमध्ये जाऊन आपल्याला आपले हक्क आणि राईट्स मिळवून घेण्यासाठी तुमच्यापर्यंत पोहोचणे हे आवश्यक असल्यामुळे आज आम्ही हा व्हिडिओ बनवतोय. याच्यात आम्ही एक मीटिंग आयोजित केलेली आहे. त्या मीटिंगमध्ये काही विषय आम्ही घेतलेले आहेत. त्याच्यात पहिला जो विषय आहे की आदिवासी विद्यार्थी आणि युवक हा खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगार असल्यामुळे जे काही आदिवासी क्षेत्र आहे, पेसा क्षेत्र आहे आणि आदिवासी बहुल भाग आहेत, या आदिवासी क्षेत्रामध्ये शासकीय कार्यालय, निमशासकीय कार्यालय या कार्यालयात आदिवासी युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी. त्याचबरोबर पेसा क्षेत्रातील जे काही क्षेत्र आहेत त्याच्यात वर्ग 4 असतील, वर्ग 3 जे काही कर्मचारी आहेत तिथं आदिवासी युवकांना प्राधान्य देण्यात यावा, हा आमचा पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. आणि दुसरा जो मुद्दा आहे की शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह आहेत, या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधा, त्याचबरोबर आदिवासी ज्या काही आश्रमशाळा आहेत त्या आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्याय आणि अत्याचार त्या सर्व व्यवस्थेच्या विरोधात उलगुलान, त्याचबरोबर शासकीय आदिवासी मुलांचे वसतिगृह, त्या वसतिगृहामध्ये जे काही सोयीसुविधा आहेत, अशा ज्या काही व्यवस्था आहेत की तिथं मनुष्यबळ नाहीत, विद्यार्थी हा पूर्णपणे या सगळ्या सोयीसुविधापासून वंचित राहतोय, अशा अनेक विषयाला घेऊन. त्याचबरोबर तिसरा जो मुद्दा आहे की पंडित दीनदयाळ स्वयं योजना, ही योजना विद्यार्थी खेड्यापाडे आणि वस्तीतून शहरात जावा आणि शहरात गेल्यानंतर विद्यार्थी हा उच्च शिक्षण घ्यावा, यासाठी 2017 पासून शासनाने ही पंडित दीनदयाळ स्वयं योजना चालू केलेली आहे. परंतु या मागील 10 वर्षात शासनाने कुठल्याही प्रकारे त्या शासन निर्णयात अमेंडमेंट केलेली नाही आणि अमेंडमेंट करण्याची आवश्यकता आहे. आजच्या महागाईच्या परिस्थितीला लक्षात घेता विद्यार्थी ह्या आर्थिक परिस्थितीला समोर जातोय आणि त्या पंडित दीनदयाळ स्वयं योजनेच्या डीबीटी रक्कममध्ये वाढ करण्याची आवश्यकता असून आम्ही सर्व विद्यार्थी मागील 3 ते 4 वर्षापासून कंटिन्युअसली शासनाला पाठपुरावा करतोय, निवेदन दिलेत, परंतु शासन कुठल्याही प्रकारे यावर लक्ष देत नसल्यामुळे विद्यार्थी हा पूर्णपणे या सगळ्या गोष्टींच्या कंटाळून या सर्व बाबींवर विचार केल्यानंतर विद्यार्थी हा उलगुलान करण्याची आवश्यकता असल्यामुळे विद्यार्थी आंदोलन, उपोषण किंवा कोणत्याही संविधानिक मार्गाने शासनाच्या विरोधात येत्या थोड्याच दिवसात विद्यार्थी हा रस्त्यावर उतरेल. त्याचबरोबर जे काही शासकीय महाविद्यालय आहेत आणि प्रायव्हेट जे काही महाविद्यालय आहेत, या महाविद्यालयामध्ये स्कॉलरशिप व्यतिरिक्त अतिरिक्त फीस जे काही महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून आकारत आहेत आणि विद्यार्थ्यांची पिळवणूक करत आहेत, अशा विरोधात हा उलगुलान असणार आहे. शासन प्रशासन प्रकल्प कार्यालय आदिवासी विकास यांना कंटिन्युअसली जे काही निवेदन दिलेत आणि अशा महाविद्यालयांची चौकशी व्हावी, अशा प्रकारे आम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मागणी केली. परंतु याकडे कुठल्याही प्रकारे शासन लक्ष देत नसल्यामुळे विद्यार्थी या सर्व गोष्टींना घेऊन, या सर्व विषयांना घेऊन पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी हा एकाच दिवशी आंदोलन किंवा उपोषण करण्यात येतील आणि त्यासाठी त्या सर्व गोष्टींचे नियोजन करण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि आम्ही हे एकत्र मिळून या सर्व व्यवस्था, शासन प्रशासन आणि होत असलेल्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात उलगुलान करण्यासाठी हा व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आणि मला असं वाटतंय की आम्ही जे काही या व्हिडिओच्या खाली मेल ID आम्ही तुम्हाला देऊ, त्या मेलवर सर्व विद्यार्थ्यांची त्यांच्या अडीअडचणी हे आम्हाला मेल कराव्यात आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि आमचं सगळ्यांचं जे काही प्रॉब्लेम्स आहे आणि अन्याय अत्याचार होत आहे त्यांच्या विरोधात उलगुलान करण्यासाठी आपण सर्वांनी रेडी राहावं आणि लवकरच येणाऱ्या 10 ते 15-20 दिवसात आम्ही सर्व गोष्टींचे नियोजन करू तुमच्या सहकार्याने आणि तुमच्या विनंतीने आणि त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी उलगडण्यासाठी सर्व
सर्व विद्यार्थ्यांनी, सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी रेडी राहावं हीच आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो. जोहार, जय आदिवासी, जय भीम.